आनंद, हसणं आणि मजेशीर क्षणांचा सोहळा म्हणजे अनयाचा वाढदिवस. सकाळची सुरुवात सुंदर औक्षणाने केली. त्यानंतर तिला मस्त रेडी करून स्कूलला पाठवलं. तिकडे तिला स्कूलमध्ये तिच्या टीचर्ससोबत आणि फ्रेंड्ससोबत छान तिला सेलिब्रेट करायची खूप इच्छा होती. म्हणून मग ते केलं. दुपारी तिला स्कूलमधनं पिक केलं आणि आम्ही निघालो बाहेर जायला. आम्ही गेलो केतकावळेच्या बालाजी मंदिरला. बालाजी कुलदैवतही आहे, त्यामुळे मग म्हणलं चला देवदर्शन करूया. आणि बड्डेच्या दिवशी एक्स्ट्रा लाड करून नाही घेतले तर मग काय केलं, आणि मम्मा डॅडा लाड नाही पुरवणार तर कोण पुरवणार. तिथे मस्त मस्त कैरी बोरं सगळं खाल्लं. बापरे, ऑफ सीझनला असं थंडीत मस्त चटकदार कैरी खाणं वॉज अ ब्लेस. तिकडून आम्ही गेलो नारायणपूरला दत्तदर्शनाला. खूप शांत आणि सुंदर वातावरण होतं. मन अगदी प्रसन्न झालं. तिथून आम्ही गेलो मुरगावला. मुरेश्वराचं दर्शन घेताना खूप प्रसन्न वाटलं. थोडी गर्दी होती, पण मग तेवढं चालून गेलं. आणि हो, अनया मुरगावच्या नवसाची आहे बरं का, त्यामुळे तिथे जाणं, तिथे जाऊन दर्शन घेणं ह्याच्यामध्ये ना खूप वेगळाच फील येतो. तिकडून आम्ही आलो शौर्यवाडाला जेवायला. खूप छान जेवण असतं तिथे, म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळंच. अनयाला तर तिथलं सगळंच जेवण आवडतं. मग आम्ही तिथे बोलवलं होतं सचिन, साक्षी, श्रेयस, शरण्या. आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण करून गप्पा मारत छान एन्जॉय केलं. तिकडून निघालो. निघताना मस्त फोटो वगैरे काढले. मस्त छान छान मेमरीज क्रिएट केल्या. वाढदिवस म्हणजे नक्की काय, तर आपल्या माणसांसोबत घालवलेला छान सुंदर आणि प्रेमभरा वेळ. श्रेयस दादा शरण्यांनी मस्त कॅरम बोर्ड आणि लुडो असा 2 in 1चा बोर्ड गिफ्ट केला. खूप आवडला. दिवस संपवला असा छान गप्पा, हसणं, खिदळणं आणि खूप सारी मस्ती आणि खूप सारं प्रेम अनयाला देऊन.